इळा पिळा जावो आणि बळीचं राज्य येऊ, असं ज्या बळीराजाबद्दल गेल्या 5000 वर्षापासून बोललं जातं त्या बळीराजाला मी प्रथम वंदन करतो. आणि हे बळीचं राज्य यावं म्हणून ज्या अनेक महामानवांनी, महापुरुषांनी आणि महान स्त्रियांनी जे बलिदान केलेलं आहे, त्याग केलेला आहे, त्या सर्व महापुरुषांना मी वंदन करतो. मंचावरील सर्व मान्यवर, समाजाचे सर्व भावांनो आणि बहिणींनो, आणि ज्यांच्या सत्कारासाठी आपण सर्व इथे जमलेलो आहोत, ते सत्कारमूर्ती माझे गुरु, माझे शिक्षक माननीय नानासाहेब एस टी चौधरी सर, सुमनताई, सतीश, त्यांचे सर्व कुटुंब, आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले ते वाडिले आप्पा, विलासराव माळी आणि सर्व कार्यकर्ते. परवा मला अचानक चौधरी सरांचा फोन आला, वाडिले आप्पांचाही फोन आला, आणि ते म्हणाले की तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे आणि समाजाच्या प्रबोधनासाठी सुद्धा काही विचार मांडायचे आहे. मी म्हटलं फक्त सत्काराच्या कार्यक्रमाला जर बोलवायचं असेल तर मग मी येईल, परंतु तुम्ही समाज प्रबोधनाचं जे काही म्हणताय ते काही 5-10 मिनिटांमध्ये आणि अर्ध्या तासामध्ये आणि 1 तासामध्ये मांडून होत नाही. जर मग तुम्ही म्हणतच असाल तर मग मी येतो. आणि सुरुवातीला त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, तुम्ही बोला, तुम्हाला पाहिजे तेवढं. पण इथं आल्यावर मी बघितलं, पत्रिका मला मिळाली नव्हती, व्हॉट्सअपवर मला पाठवली होती नानासाहेबांनी, पण ती काही मला बघायला वेळ मिळाला नाही. माझे सतत दौरे असल्यामुळे, कार्यक्रम असल्यामुळे, माझे व्याख्यानं वगैरे आयोजित होत असल्यामुळे मला व्हॉट्सअप वगैरे बघायला फारसा वेळ मिळत नाही. परंतु माझ्या जीवनामध्ये, म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा काही व्यक्ती आलेल्या असतात की त्या व्यक्तींची छाप आपल्या आयुष्यावर अशी काही पडलेली असते की आपण आयुष्यभर त्यांना कधी विसरत नाही. आणि अशा या मोजक्या व्यक्तींमध्ये मी अग्रक्रम देईल माझे गुरु आदरणीय नानासाहेब एस टी चौधरी सर. माणसाची जेव्हा जडणघडण होते लहानपणी, त्यावेळेस जर त्यांना चांगले गुरु मिळाले, चांगले मित्र मिळाले, चांगले सहकारी मिळाले, चांगले मार्गदर्शक मिळाले, तर माणसाचं आयुष्य सफल होतं. आज मी जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये माझं जे काही नाव आहे, मला अनेक ठिकाणी बोलवलं जातं, निमंत्रण दिलं जातं व्याख्यानासाठी, कार्यक्रमासाठी. हा माझा एक प्रकारे मी गौरव समजतो. आणि या गौरवाचं जे काही श्रेय आहे ते श्रेय मी ज्या काही मोजक्या व्यक्तींना देतो, त्याच्यामध्ये अग्रक्रम मी नानासाहेब एस टी चौधरी साहेबांना देतो. टाळ्या वाजवल्याने काही ऊर्जा खतम होणार नाहीये, आणि खतम झाली तरी चिंता नाही, लगेच जेवण आहे. आणि प्रत्येक मुद्द्याला टाळ्या वाजवल्याच पाहिजे असं काही बंधन करणं. तर नानासाहेब यांनी जे काही अनेक विद्यार्थी घडवले असतील त्यांच्या पूर्ण शिक्षकी आयुष्यामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा ते मला सांगतात की तुझं नाव अग्रक्रमावर आहे, की बाबा तू माझं नाव काढलंस आणि नाव कमावलंस. लहानपणी आपण 10वी-12वीच्या अभ्यासाच्या वेळेस आपल्याला घरी अभ्यासाला वातावरण मिळत नाही, वेळ मिळत नाही. एके दिवशी नानासाहेबांनी माझी चौकशी केली की अरे श्रावण, 10वीच्या अभ्यासाचं कसं काय, तुझं व्यवस्थित चाललं आहे की नाही. मी सहज असं नानासाहेबांशी मी तसं फार मोकळेपणाने बोलायचं. आणि सगळ्या शिक्षकांमध्ये काही जे मोजके शिक्षक होते की जे त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावं असं वाटायचं, त्याच्यामध्ये एक नानासाहेब होते. नानासाहेब नेहमी विचारपूस करायचे, कसं चालू आहे, काय चालू आहे, अभ्यासाचं कसं काय. तर मी सहज बोलता बोलता नानासाहेबांना बोलून गेलो की
नाना घरी काही अभ्यास होत नाही माझा. आणि मग नानासाहेब अरे असं कसं काय, मग तो असं कर माझ्या घरी येत जा अभ्यासाला. मी तुम्हाला सांगतो 10वीच्या पूर्ण अभ्यासाची तयारी मी नानासाहेबांच्या घरी नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रात्री कधी कधी 11 वाजायचे 12 वाजायचे धाब्यावर आम्ही झोपायचो. नानासाहेब सुद्धा आमच्या शेजारी बसायचे. आणि 10वीमध्ये मला जे काही चांगले मार्क्स मिळाले की ज्या मार्क्सच्या आधारावर मला डिप्लोमाला प्रवेश मिळाला, पॉलिटेक्निक कॉलेजला मला प्रवेश मिळाला, त्याचं श्रेय मी नानासाहेबांना देतो की त्यांनी माझ्याकडनं हे सगळं करवून घेतलं. आणि एवढंच नाही, म्हणजे केवळ शिक्षक म्हणून नाही, रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी ज्या काही प्रचंड गतीने जी समाजसेवा केली त्याचाही आदर्श माझ्यासमोर उभा राहिलेला आहे. अगदी बहुआयामी व्यक्तिमत्व. म्हणजे मला जर कदाचित एक 4-5 दिवस आधी जर मला समजलं असतं सत्काराचं, तर मी त्यांच्याविषयी सविस्तर लिहिलं असतं. ती एक म्हणजे खंत मला राहून गेली की लिहिलं पाहिजे होतं. पण इथं आल्यानंतर जेव्हा हा अंक जेव्हा माझ्या समोर आला आणि मी बघितलं की नानासाहेबांबद्दल बऱ्याच जणांनी खूप काही चांगलं लिहिलं आहे. त्याच्यामध्ये श्री व्ही बी पाटील सर, व्ही बी पाटील सरांचा लेख वाचताना मला असं वाटलं की अरे हेच तर मला लिहायचं होतं की जे पाटील सरांनी आधीच लिहून टाकलं. खूप म्हणजे नानासाहेबांचं थोडक्यामध्ये अगदी पण परिपूर्ण असं एक त्यांचं चरित्र त्यांनी आपल्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे. पण तरीही मी सांगितलं की समाजामध्ये जेवढे काही लेखक आहेत, साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत की जे नानासाहेबांच्या सहवासात कधीतरी 2-4 महिन्यासाठी 1-2 दिवसासाठी का असेना, हे नानासाहेबांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या सहवासात आलेला माणूस, मग तो 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, 2 महिने असेल, काही ना काहीतरी ते सोडून जातात, काहीतरी थोडीतरी. आणि अनेकांना असं लिहावंसं वाटलं असेल तर माझी विनंती आहे सगळ्यांना की हा सत्काराचा कार्यक्रम एक निमित्त आहे, एक औचित्य आहे. सतीश मला बोलला की सर हे निमित्त आहे, वडिलांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजाची माणसं एकत्र येतात, बुद्धिजीवी माणसं एकत्र येतात, कार्यकर्ते एकत्र येतात, विविध राजकीय पक्षातली माणसं एकत्र येतात आणि एक चांगलं विचार मंथन, एकमेकांना भेटणं, एकमेकांची चर्चा करणं हे सतत चालू राहायला पाहिजे. ते या निमित्ताने हे असलं चालू असलं पाहिजे. मागे मी 1 महिन्यापूर्वी विलासराव माळी यांच्या अशाच या कार्यक्रमाला इथंच या समाज मंदिरामध्ये तो कार्यक्रम झाला. त्यावेळेसही मला खूप आनंद वाटला की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक, वेगवेगळ्या समाजातले, वेगवेगळ्या धर्मातले लोक आले होते आणि एक चांगलं गेट टुगेदर एक संमेलन इथं झालं. आणि आता लगेच दुसऱ्या महिन्यात मला इथे यावं लागलं. खूप आनंद वाटतो. आणि मी केवळ माळी समाजातच फिरतो असं नाही, मला तेली समाजाचे लोक बोलवतात, मला न्हावी समाजाचे लोक बोलवतात, धोबी समाजाचे लोक बोलवतात, मला मराठा समाजाचे लोक बोलवतात. म्हणजे मी मराठा आरक्षणाला प्रचंड विरोध करून सुद्धा मला मराठा समाजाचे लोक सन्मानाने बोलवतात व्याख्यानासाठी. मुसलमान समाजाचे लोक बोलवतात. ब्राह्मण समाजाच्या लोकांनाही मला सुरुवातीला 2-3 वेळा बोलवलं, पण ते म्हणाले तुम्ही काय आम्हाला परवडत नाही, तुम्ही नाही आलं तर बरं होईल. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. सुरुवातीला बोलवलं त्यांनी मला. पण मला जी एक आस्था असते की ज्या समाजात आपला जन्म झालेला आहे त्या समाजाच्या प्रती आपलं काही देणं आहे, त्याच्याबद्दल मात्र मी थोडंसं जास्त वेळ देतो, त्यांच्यासाठी बोलतो, लिहितो. पण इतक्या वर्षापासून म्हणजे गेल्या 30-35 वर्षापासून पायाला भिंगरी लावून पूर्ण महाराष्ट्रभर सातत्याने फिरतो. आणि आता महाराष्ट्राच्या बाहेरही मला जावं लागतं. गेल्या 5-10 वर्षापासून अगदी दिल्ली, गुजरात, राजस्थान, कर्नाटक वगैरे अनेक राज्यांमध्ये मला जावं लागतं या कार्यक्रमांच्या निमित्ताने. एक निरीक्षण मी तुम्हाला सांगतो समाजाबद्दलचं, माळी समाजाबद्दलचं. हा माळी समाज अत्यंत समाधानी, फार काही महत्वाकांक्षी नाही, कष्टकरी आणि सतत आनंदी असलेला समाज. सतत सण उत्सव साजरा करण्यामध्ये आनंद मानणारा समाज. गेल्या
2.5-3 महिन्यापासून मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो आहे, महाराष्ट्राच्या बाहेरही जातो आहे. माळी समाजावर एक प्रकारची एक वेगळी अशी एक काळी छाया पसरलेली मला दिसते गेल्या 2.5-3 महिन्यापासून. कोणी माणूस असो, कुठल्याही पक्षाचा असो, सहज बोलता बोलता बोलून जातात माणसं की हे समाजाचं असं काय झालंय की जेणेकरून आपल्या समाजाच्या लोकांना त्रास दिला जातो आहे आणि जेलमध्ये टाकलं जात आहे, आपल्या नेत्यांना अडचणीत आणलं जात आहे. एक दुःख माळी समाजाच्या मनामध्ये आहे. आणि मी जेव्हा विचार करतो की मग नेमकं आपण कुठे काय चुकलेलं आहे. इतर समाज आणि माळी समाज यांची तुलना आपण नेहमी करतो, केली पाहिजे. इतर समाज किती पुढे गेले, आपण किती मागे राहिलो, आपण किती पुढे आहोत, आपल्यापेक्षाही काही मागे समाज आहेत, अशी तुलना नेहमी केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपलं समजतं की आपण नेमके कुठं आलेलो आहोत. असे जे कार्यक्रम आपण साजरे करतो त्याच्यामध्ये हे आढावा घेण्याचं काम झालं पाहिजे तुलनात्मक दृष्ट्या. आणि ही तुलना जेव्हा आपण करतो तेव्हा लक्षात येतं की हा जो बहुजन समाज आहे हा नेमका कुठं आहे. म्हणजे देशाला स्वातंत्र्य एकाच वेळेस मिळालं, सगळ्यांना मिळालं, सगळे एकाच फुटपाथवर याच्यावर होते, फुटपट्टीवर होते. आणि मग या गेल्या 50-60 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये काही समाज खूप एकदम पुढे चालले गेले, काही समाज एकदम मागे राहिले. तर याला काय कारण असेल. म्हणजे ब्राह्मण समाजाची जर तुलना केली तर तुम्ही म्हणाल की अगदी यानापासून चंद्रावर गेले अशी तुलना होईल. त्याच्या खालोखाल मराठा समाज अगदी तुम्ही म्हणाल की अगदी रेल्वेच्या गतीने तो प्रगती करतो आहे. आणि या तुलनेमध्ये ओबीसी समाजाची, माळी समाजाची जर तुम्ही तुलना केली तर ओबीसी समाज मोठ्या मुश्किलीने सायकलीच्या गतीने प्रवास करतो आहे. आणि मला नेहमी अनेक ठिकाणी मला माळी समाजाचा कार्यक्रम म्हटला की सगळे वक्ते बोलताना मॅक्झिमम एका मुद्द्यावर नेहमी बोलतात. काय बोलतात की माळी समाज महाराष्ट्रामध्ये संख्येने 2 नंबर आहे आणि तरीही माळी समाजाला काही मिळत नाही. नेहमी त्यांची ही नेहमीची ओरड, आपल्याला आमदार काही मिळत नाही, आपल्याला खासदार काही मिळत नाही, आपल्याला मंत्रिपद मिळत नाही आणि संख्येने 2 नंबर आहे, मग काय केलं पाहिजे. मी म्हणतो तुम्ही संख्येने 2 नंबर आहात, मग भीक कशाला मागतात, भीक कशाला मागतात. आणि भीक मागायची वेळ आपल्यावर आली कशी हे जरा बघितलं पाहिजे ना. आपण कुठेतरी चुकता आहोत हे तर बघितलं पाहिजे. दुसऱ्यावर दोष देऊन काय उपयोग आहे. पक्ष दुसऱ्यांचे वरच्या जातीच्या लोकांचे पक्ष तुम्हाला किती भीक वाढायची हे त्यांच्या हातात आहे. तुम्हाला किती आमदारक्या द्यायच्या, किती अध्यक्षपद द्यायची, किती जिल्हाध्यक्षपद द्यायची, ही जी भीक वाटली जाते हे ते ठरवणार ना. लक्षात घ्या, आपल्या समाजामध्ये असा एक महामानव जन्माला आला, तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले. विचाराची खाण, तत्वज्ञानाची खाण. पण फायदा कोण घेऊन गेलं. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या तत्वज्ञानाच्या खाणीमधून सगळ्यात आधी धन लुटलं असेल कोणी तर ते मराठा समाजाने. आज आपण म्हणतो ना मराठा समाज सत्तेवर आहे, तेही म्हणतात की आम्ही सत्तेवर आहोत, आम्ही संख्येमुळे कोणीही सत्तेवर नसतो. मराठा समाज जो सत्तेवर आहे ते केवळ तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधक चळवळीमुळे. ही सत्यशोधक चळवळ जी होती त्या काळामध्ये, या चळवळीमध्ये सगळे मराठा समाजाचे लोक आले, त्यांनी सत्यशोधक त्या काळामध्ये विचार स्वीकारले. तात्यासाहेबांचे विचार स्वीकारून त्यांनी शाळा काढल्यात, कॉलेजेस काढल्यात, पक्षशाळा काढल्यात, बँका काढल्यात. हे सगळं तात्यासाहेबांच्या महात्मा फुलेंच्या विचारांमधून त्यांनी घेतलं आणि म्हणून त्यांचा विकास झाला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोण आलं. महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं, त्यांचे सगळे विचार स्वीकारले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं. आज बाबासाहेबांचा समाज किती प्रगती पथावर गेलेला आहे हे जर तुम्ही विचार केला तर आपण त्यांच्यापेक्षा कितीतरी मागासलेला आहोत हे समजेल आपल्याला. म्हणजे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांचा उपयोग मराठा समाजाने केला, ते सत्ताधारी झाले.
बाबासाहेब आंबेडकरांनी तात्यासाहेब महात्मा फुलेंना गुरु मानलं, ते आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनामध्ये आणि शासनामध्ये दिसतात. ते भीक मागत नाहीत आपल्यासारखे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशमधून कांचीराम नावाचे एक महापुरुष महाराष्ट्रात आले नोकरी करण्यासाठी. त्यांची बदली झाली होती इकडे आणि नोकरी करण्यासाठी इकडे आले. कांचीराम साहेब जेव्हा महाराष्ट्रात आले त्यांना बाबासाहेब माहीत नव्हते, तात्यासाहेब पण माहीत नव्हते. आणि जेव्हा महाराष्ट्रात आले कोणीतरी त्यांना बाबासाहेबांचं पुस्तक दिलं, कोणीतरी त्यांना तात्यासाहेब महात्मा फुलेंचं पुस्तक दिलं, त्यांनी वाचलं आणि ते म्हणाले की एवढी मोठी विचारांची खाण, तत्वज्ञानाची खाण असलेले तात्यासाहेब महात्मा फुले इथं महाराष्ट्रात होऊन गेले. ये महाराष्ट्र के लोग क्या कर रहे हैं? कुछ भी तो नहीं कर रहे. कांचीराम साहेबांनी राजीनामा दिला. तात्यासाहेब महात्मा फुलेंचे विचार घेऊन ते उत्तर प्रदेशमध्ये गेले आणि एका चर्मकार समाजाच्या बाईला एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तीन वेळा नाही, 5 वेळा मुख्यमंत्री बनवलं चर्मकार समाजाच्या बाईला. आणि इथं आम्ही विकत मागतो मंत्रिपदांची. तुम्ही जर बुद्धिस्ट माणसाला, बुद्धिस्ट कार्यकर्त्याला जर विचारलं, पूर्वाश्रमीचे महार समाजातले लोक, त्याला जर विचारलं की बाबा रे तुमच्या महार जातीमध्ये संत चोखोबा नावाचा कोणीतरी संत होऊन गेला, माहित आहे का तुला? तो पूर्वाश्रमीचा महार जातीतला माणूस जो आता बुद्ध झालेला आहे, तो म्हणतो संत चोखोबाला आम्ही ओळखत नाही, आम्ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांना, तात्यासाहेब महात्मा फुलेंना आणि शाहू महाराजांना ओळखतो. हे तो सांगेल तो बुद्धिस्ट माणूस. म्हणजे त्यांनी संत चोखोबा तेव्हाच मागे टाकून दिलेला आहे. आणि माळी समाज अजूनही संत सावता महाराजांच्या पुढे जायला तयार नाही, जायलाच तयार नाही. तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या पर्यंत केव्हा येणार माळी समाज? आणि जोपर्यंत तो माळी समाज तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या विचारांपर्यंत येत नाही, तोपर्यंत तुम्ही भिकार मागत राहणार तुमच्या पक्षांच्या प्रमुखांकडून. साहेब मला जिल्हाध्यक्ष बनवा, साहेब मला आमदारकी द्या, साहेब मला हे करा, साहेब मला ते द्या. हक्काने तेव्हा मिळवणार. आणि तुम्ही कितीही मोठे झाला, तुमच्या पक्षामध्ये तुम्ही कितीही मोठे व्हाल, तुमचा ते भुजबळ साहेबच करतील. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा रान लावलेली तिथं बोकड्यांची कापण्याची. तर हे तुम्ही जरा थोडासा विचार केला पाहिजे या निमित्ताने की आपला समाज नेमका कुठे आहे, बाकीचे समाज कुठे चाललेले आहेत. आणि ते चर्मकार, ते बुद्धिस्ट जाती व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये किती खाली आहेत. आणि आज तुम्ही बघा IAS ऑफिसर किती आहेत त्यांचे. महाराष्ट्रामध्ये 15 IAS ऑफिसर आहेत, तुमचे किती आहेत? IPS ऑफिसर किती आहेत त्यांचे? जोपर्यंत समाजामध्ये बुद्धिजीवी वर्ग, IAS ऑफिसर हे मोठ्या प्रमाणात निर्माण होत नाही, मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागांवर जोपर्यंत आपली माणसं जात नाहीत, त्यांच्या लॉबीज तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही. संख्येने कोणाला काही मिळत नाही. अरे 3.5% लोकसंख्या असलेले ते आर्यभट ब्राह्मण लोक परकीय देशातून आले. आर्य हे परकीय देशातून आलेले आहेत, ज्यांना आपण आज ब्राह्मण आणि भट म्हणतो. हे 3.5% संख्येने, फक्त 3.5%. हे 3.5% लोक गेल्या 5000 वर्षापासून तुमच्यावर धार्मिक राज्य करतायत, तुमच्यावर सांस्कृतिक राज्य करतायत, तुमच्यावर सगळ्या प्रकारचे राज्य करतायत. तुमच्या माणसाला केव्हा ओळखायचं आणि केव्हा ठेवायचं हे ते ठरवतात. त्यांच्या हातात खरी सत्ता आहे. राज्यकर्ते कोणीही असो, मुख्यमंत्री कोणीही असो, सगळी सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. IB त्यांच्या ताब्यात आहे, CID CBI त्यांच्या ताब्यात आहे. कोणाला उचलायचं, कोणाला आतमध्ये ठेवायचं, सगळं ते निर्णय घेतात. तर हे लक्षात ठेवा, संख्येने कोणालाच काही मिळत नाही. हे 3.5% जे लोक आहेत ना, ते सतत सतर्क असतात. रिटायरमेंट झालेली त्यांची माणसं बघा किती कामं करतात. रिटायरमेंट नंतर सामाजिक काम करतात ते. नाही तर आपली माणसं, हे नानांचं आदर्श उदाहरण आहे की रिटायरमेंट नंतर त्यांनी सामाजिक काम सुरू केलं. आज माळी समाज OBC मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु आज माळी समाज OBCचा फायदा घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही? कारण ज्या काळामध्ये आम्ही
मंडल आयोगाचं आंदोलन केलं आमच्यासोबत इथं धुळे जिल्ह्यामध्ये, त्यावेळेस दादाजी नारायण माळी जे वारले, नंतर एस टी नाना बरेच दिवस आमच्या सोबत होते आणि ते सामुदायिक विवाहाच्या निमित्ताने आम्ही जेव्हा जायचो, गंगाधर नाना, वाडिले आप्पा, लोटन दादा, ही सगळी माणसं आमचे, सुरेश भाऊ वगैरे सगळे गावगाव जायचो आम्ही आणि मंडल आयोगाचा प्रचार करायचो. मंडल आयोगावर 1-1 तास मी बोलायचो. त्यावेळेस गंगाधर नाना मला सांगायचे, अहो सर तुम्ही हे मंडल आयोग काय लावलंय कोणालाच माहित नाही, हे काय मंडल आयोगावर काहीच भानगड, तुम्ही मंडल आयोगावर बोलूच नका, तुम्ही फक्त आपल्या सामुदायिक विवाहावर बोला. पण तरी मी जुमानायचो नाही. मी सांगायचो नाना समाजाचं प्रबोधन मंडल आयोगावर झालं पाहिजे, कारण ज्या दिवशी मंडल आयोग लागू होईल त्या दिवशी सगळ्यात जास्त फायदा माळी समाजाला होईल. आणि बघा माणसाच्या कामाला पावती मिळते. पावती अनेक प्रकारची मिळत असते. जशी आज आपण एस टी नानांना पावती दिली की नानांनी काम केलं, ही त्याची पावती आहे. सत्कार करतो त्याची पावती मिळते, प्रमाणपत्र मिळते त्याची पावती मिळते. पण आणखी एक पावती माणसाला मिळते काम केल्याची. जेव्हा सामुदायिक विवाह मेळाव्याच्या निमित्ताने वाढीला आप्पा, गंगाधर नाना वगैरे आम्ही सगळे फिरायचो लोटनदादांच्या मार्गदर्शनाखाली, सगळे मला विरोध करायचे, मंडल आयोगावर बोलू नका. पण ज्या दिवशी मंडल आयोग लागू झाला आणि पूर्ण देशभर दंगली झाल्या, मंडल आयोग लागू झाला, दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये सगळ्यांनी वाचलं आणि मला गंगाधर नानांचा फोन आला. गंगाधर नानांना आठवतं की मला माहित नाही, पण मला तो दिवस आठवतो. नानांचा मला फोन आला आणि सांगितलं, सर तुम्ही जे 1-1 तास भाषण करत होते आणि आम्ही तुम्हाला विरोध करत होतो, तुम्ही जे सांगत होते ते सत्य ठरलं, मंडल आयोग लागू झाला, याचं खरं श्रेय तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे, असं नाना मला बोलला. तर ही मला पावती होती गंगाधर नानांनी दिली. हे गंगाधर नाना बरोबर कसेही दिसत असले तरी ते आतून फार प्रेमळ आहेत, हे मी अनुभवलेलं आहे त्या काळामध्ये. आणि पावती द्यायला ते माझे पुढे बघत नाही, हे मी बघितलं. तर आज आपल्याला गरज आहे, केवळ जातीच्या नावाने माळी करून काहीच मिळत नाही. आज तुम्हाला एवढी चांगली संधी आलेली आहे की ओबीसीचं नेतृत्व तुम्ही केलं पाहिजे. केवळ एकच नेता आहे आणि मग त्याच्या सगळ्या सत्राखाली आम्ही, असं होता कामा नये. जर तुम्ही एकच एक ठेवलं तर मग नेत्याला केव्हाही उचललं जातं, केव्हाही ठेवलं जातं. लक्षात घ्या, समाजामध्ये जागृती नाही आणि म्हणून मग आपली माणसं अडचणीत येतात. इतरही समाजाची माणसं भ्रष्टाचार करतात, यांच्यापेक्षा जास्त करतात, पण त्यांना हात लावायची हिंमत कोणाची नाही, कारण त्यांचा समाज जागृत आहे. एका असहाय्य महिलेवर बलात्कार झाला, कोणत्याही जातीची असो, बलात्कार वाईट आहे, तिच्यावर अन्याय करणं वाईट आहे, अत्याचार करणं वाईट आहे. परंतु आपल्या समाजाच्या मुलीवर बलात्कार झाला म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5-5 लाखांचे मोर्चे मराठा समाजाचे निघत आहेत. वाईट गोष्ट नाही, चांगली गोष्ट आहे. समाजाची जागृती ते दाखवत आहेत. आणि जेव्हा भुजबळ साहेबांना जेव्हा अटक झाली, मी तुलना करतो नेहमी, ते आपले जळगावचे खडसे साहेब, त्यांना मंत्रिपदावर काढून टाकलं. 20 नगरसेवकांनी आणि एका आमदारांनी राजीनामा दिला. भुजबळ साहेबांमुळे ज्यांना पदं मिळाली, जे मोठमोठ्या पदांवर निवडून आले, एकाने सुद्धा राजीनामा दिला नाही, एकाने सुद्धा रस्त्यावरून आंदोलन केलं नाही. साहेबांच्या वाढदिवसाला 5 लाख लोक जायचे. चलो पाटणा बिहारमध्ये, चलो नागपूर, चलो लातूर. साहेबांच्या वाढदिवसाला 5 लाख लोक. आणि साहेब ज्या दिवशी जेलमध्ये गेले, 5 लोक पण रस्त्यावर नाही उतरले. हा असा आपला नेबडाट समाज आहे. म्हणून भिका मागतात तुम्ही, म्हणून भीक मागण्याची वेळ येते तुमच्यावर. थोडी बी जागृती नाही. सगळे पक्ष भेद विसरून बाकीचे समाज एकत्र येतात. अन्याय कोणावर बी हो, सगळे पक्ष भेद विसरून एकत्र येतात. परंतु तुम्ही एक नाहीत म्हणून भिका मागण्याची वेळ येते. थोडस कडक बोलतो, वाईट वाटेल, पण कडू बोलल्याशिवाय समजत नाही. प्रेमाने कोणी ऐकत नाही. समता परिषदेच्या कार्यक्रमालाही मला बोलवलं, तिथं सुद्धा मी हेच बोललो. इथं समता परिषदेचे कार्यक्रम उपस्थित आहेत.
ते सांगतील तुम्हाला मी तिथं काय बोललो म्हणून. ही जागृती तुम्ही दाखवली पाहिजे. जर दाखवली नाही तर असेच माळी समाजाचे छोटे छोटे कार्यक्रम होत राहतील आणि कार्यक्रम झाले की लोक विसरून पण जातील, विसरून जातील लोक. मला माहित आहे तुम्हाला भूक लागलेली आहे, मला माहित आहे तुम्हाला भूक लागलेली आहे. तुम्हाला जेवणच पाहिजे, हे जेवण नाही पाहिजे. हे जे जेवण आहे हे तुम्हाला नाही पाहिजे आणि म्हणून तुम्ही मागासलेले आहे. तुमच्या मागासले प्रमाण याचं कारण हेच आहे. भंडारा पाहिजे, भंडारा पोटाचा. हे डोक्याचा भंडारा तो तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले देऊन गेला ना, बाप आपला. त्या बापाची आठवण ठेवा थोडी, त्याची पुस्तकं इथं डोक्यात ठेवा जातील. जेवण गरज खातो हे असे विचार ऐकण्याची केव्हा तरी संधी येते. आणि जो माणूस बोलतो तो 200 पुस्तकांचा अभ्यास करून तुमच्या समोर बोलत असतो. म्हणजे तुम्हाला 200 पुस्तकं वाचायची गरज नसते. जे माणसं आपल्या बापदादांना विसरतात ते आपल्या पोरांची भविष्य घडू शकत नाहीत. आपण तात्यासाहेब महात्मा फुलेंना विसरलो म्हणून आपली ही अशी भीक मागण्याची आपल्यावर वेळ आलेली आहे. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री, जय भीम.